जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने फी भरण्याची अडचण दूर करून हुशार विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास 3,500 शाळा आहेत. त्या शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण 2,44,000 इतकी आहे. पुढील वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे. इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. या दोन्ही वर्गातील मिळून एकूण 60,000 विद्यार्थी आहेत. यापैकी 48,000 विद्यार्थी परीक्षेला कसे बसतील यासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी हुशार असले तरी परीक्षा फी मात्र अडसर ठरत असते. फी नसल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेला बसण्याचं टाळतात. जिल्हा परिषद प्रशासनाने ही अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना फी भरता येणार नाही त्यांची परीक्षा फी प्रशासन भरणार आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीसाठी 5% म्हणजे 1 कोटी रुपये तरतूद केली आहे. या तरतुदीनंच ही परीक्षा फी भरली जाणार आहे. जवळपास 83 लाख रुपये यासाठी खर्च करण्याची प्रशासनाची तयारी आहे. दरम्यान सध्या तरी मंजुरीचं सोपस्कार पार पाडलं जात आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.